किती बघायचे स्थळ, कोणाच्या घरी जायचं? माझ्या घरात अजिबात तू पाऊल नाही दिसला पाहिजे आता परत. पण मी केलंय काय? तुमची पोरगी कम दिली शेतकऱ्याला तुम्ही? आता रोकटोक केली ते बायकोचं कर्तव्य असते, काय बरं काय वाईट ते पण नको सांगू का मी तुम्हाला. हे जोड्या आहेत ना वरून ठरून आलेल्या असतात. जोपर्यंत योग्य स्थळ भेटत नाही तोवर आपल्याला पाहणं भागायचे. मला नाही बघायचं. जिकडे जायचं तिकडे जा, पण इथं माहेर अहो, ऐका ना. ते मला म्हणतात राहायचं नाही तू माझ्या घरात, मला आकलून नेलंय आप्पा. घराच्या बाहेर काढून दिलंय तिला. लाज वाटते जरा काही. घरची लक्ष्मी हाकलून दिली आणि बाहेर लोकांना पैसे मागतो का? तुम्हाला बापा जागी मानते ना, इथं राहतू, तुला जवळ राहायचं तवर त्याचे डोळे उघडूस तर राहतू. केरच काय झालंय काही का? हे पोरा, अरे काय करतो तू इथं? अहो ते गेर आहे ना, पडायचं जाय मी जरा ताण होतोय बरं का. आता 1-2 एकर आलंय जरा हाकायला. जेवढं ऊसा जरा नेट करून आलं का ते 4,000 रुपये येतील. हा जाऊ दे, ते राहू दे 2 मिनिटं. हा त्या पाहुण्याचा फोन आला होता, ते स्थळ आले ना, ते पोरगी पाहुणे एक चल. स्थळ आलंय, मला नाही यायचं, मला लग्नच नाही करायचं. अरे असं कोण बोलतो तू? असं कम बोलतो म्हणजे? किती बघायचे स्थळ, कोणाच्या घरी जायचं? पोरगी पाहायची, ती पाया पडली का 100 रुपये तिच्या हातात ठेवायचे, निघून यायचं. ते सांगणार 2 दिवसांनी कळवतो, आणि 2 दिवसांनी काय कळवतात माहितीच आहे तुम्हाला. अरे बाबा, आता त्याला काय करणार मग आपण? हे बघ, हे जोड्या आहेत ना वरून ठरून आलेल्या असतात. जोपर्यंत योग्य स्थळ भेटत नाही तोवर आपल्याला पाहणं भागायचे. मला नाही बघायचं. कारण काय देतात? पोरग शेतकरीचे, शेतीच कमी आहे. हो आप्पा, आपल्या होईन तेवढ्या परीनं तेवढं शिकलोय मी. उद्या कोणत्याही कंपनीत गेलो ना तर 15,000च्या खाली मला पेमेंट देणार नाहीत. मग आता कंपनीत जायचं का लग्न करण्यासाठी? कोणाच्या अपेक्षा नोकरीलाच पाहिजे, त्याच्यात नोकरी तर पाहिजे सरकारी पाहिजे. इथं काय तिला उपाशी ठेवणार आहे का लग्न केलं? सगळं खरं आहे बाबा, पण आता त्या पोरीच्या बापाची इच्छा आणि पोरीची इच्छा ना. पोरीच्या प्रत्येक बापाला वाटतं माझी पोरगी सुखात राहावा. सांग बरं, आता आपलं जेवढं काय मी जेवढं आपण करायचं. मला काय जमायचं नाही, मला काय स्थळ पाहायचं नाही. मी डोक्यातून लग्नाचा विषय काढून दिलेला आहे. अरे मग काय असंच राहणार आहे काय तू आयुष्यभर? असाच राहीन मी. अहो, किती दारं हिंडायची हा? तुम्ही म्हणता ना प्रत्येक पोरीची बापाची अपेक्षा असते का बाबा नोकरीदार पाहिजे, आमकं पाहिजे. आप्पा तुमची नव्हती का हो काहीच अपेक्षा तुमच्या पोरीची? हा, तुमची पोरगी कम दिली शेतकऱ्याला तुम्ही? आता हे बघ, तो माझा प्रश्न होता, तो त्यांचा प्रश्न आहे. सांग बरं. मग तुमच्यासारखा प्रत्येक शेतकरी कम नाही विचार करीत? शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा विचार नाही केला तर आमच्यासारख्या पोरांनी करायचं काय? आम्हाला कशी करू वाटण शेती? सांगा ना तुम्ही, आम्ही कसं उभं राहायचं? खरं आहे तो बरं का. त्या पोरीच्या बापाने विचार केला पाहिजे की जावई कसा पाहिजे. बरोबर आहे की नाही? निर्व्यसनी असावा, खोदकरू असावा, कष्टाळू असावा, इथपर्यंत ठीक आहे. आता नोकऱ्या काय सगळ्याला येतोय सरकारी, पण आता शेवट प्रश्न त्यांचा आहे. शेवट डायरेक्ट तुम्ही सांगा आमचं पोरग शेतकरी आहे. तुम्हालाच वाटलं तर पाहायला तुम्ही या, इथं बोलवा. योग्य वाटलं तर द्या, नाही तर देऊ नका. पण आजपासून वानाच्या दारात पोरगी पाहायला जायचं नाही, आणि शेतकऱ्याचं तर चुकून नाही. सारखा बाजूला, मला ट्रॅक्टर घेऊन जायचंय. एवढं 2 एकर हाकून तो 4,000 रुपये येतात. नाही ऐकणार मग तू? नाही ऐकणार. गिअरच चल निघ तू, आताच आता घरातून बाहेर बस. हा 2 मिनिटं नाही थांबायचं. चल निघ. अहो झालंय काय पण ते तर सांगा मला. अजिबात नाही थांबायचं म्हणलं, नाही तर माझ्या घरात अजिबात तू पाऊल नाही दिसला पाहिजे आता परत. पण मी केलंय काय? काय केलंय? अरे तुझ्यामुळे वाटोळ झालं सगळं माझं. केलंय काय विचारती? मी काय वाटोळ केलं तुमचं? हा, तुला माहित नाही का मी काय वाटोळ केलं ते? अहो झालंय तरी काय? झालंय तरी काय तुला मग? काय माहित नाही का? काय झालंय? हा, तुझ्या सगळं लग्न करून मला लय सुखाचे दिवस चालले. जसं काय हा, उठता बसता मला सारखी डेवचत असते. आता रोकटोक केली ते बायकोचं कर्तव्य असते, काय बरं काय वाईट ते पण नको सांगू का मी हा. तुम्हाला. लय पुढचंच रान आणतीन तू प्रत्येक वेळेस. हा, अगं मित्रात नाही ठेवला माझा तू. म्हणली ह्याच्यासोबत राहू नको, त्याच्यासोबत राहू नको, दारू सोड, हे सोड. सोडलं का नाही मी सगळं? अहो, मग वाईट संगत हा? सोडायला लावली मी. आज कोण मित्र बोलतोय का माझ्या संग तुझ्यामुळं? हा, म्हणलं काय तर लय देखणी बायको करून आणली मी. हा, आज अजून जरा थांबलो असतो ना तर एकदम सुंदर बायको मिळाली असती मला, माहिती का? दिसतंय वाहनात ना गुणात म्हणे माझ्यापेक्षा भारी भेटली असती.
माझी बुद्धी शेण खायला गेलती ना, म्हणून ही अवदस माझ्या पदरात पडली. अहो मी सगळ्यांना तुम्हाला मित्र सोडल्याचं वाईट वाटतंय. मी सगळ्यांना सोडून तुमच्यासाठी आले, तुमच्या प्रेमा खातीर. हा प्रेमा खात्री आली ना, एवढा त्रास द्यायला मला उठता बसता. एक काम कर, तू घरात थांबूच नको, मी पार वैतागलोय ग तुला. थांबू नको. कुठं जाऊ मी? लव्ह मॅरेज केलं आपलं, आठवतंय ना? तुला जिकडे जायचंय तिकडे जा, पण माझ्या घरात थांबू नको. डोकं नको खाऊ अहो मी तुला. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं, तुम्ही कुठं दारात जायचं? तू बघ ना तुझ्या परीनं. हा आतापर्यंत तू तुझ्याच निर्णय घेत आली ना, हा तुझ्या पद्धतीनं. आता ह्यो बी निर्णय तुझ्या पद्धतीने घे, कुठं जायचे तिकडे जा. माझंच चुकलं तुमच्या सोबत लग्न केलं ना, हाच मोठा निर्णय हा चुकला मी माझा. लय सुखी आहे तुझ्या संग लग्न करू. हा मी तर लय सुखी दिसतंय ना, काय सुखी मला. हा मग निघायचं इथून, थांबायचं नाही 2 मिनिटं पण. असं कसं चालायचं बोलता तुम्ही? वैताग झाला मला तुझ्या पायी. आणि मला किती संताप होतोय. मी तुमच्या पायी सगळे नाते गोते तोडून आले. तू आतापर्यंत निर्णय तुझ्या पद्धतीने घेतले ना, आता पण घे. हात चुकलाय माझा निर्णय मोठा. आता वाटतंय त्याचा ना तुला पश्चाताप चुकला? व्हायला लागलाय मला. वाटतंय ना चुकला? हो, चुकला. निघायचं मग इथं. एक काम करतो, थांब. हाव हे तुझी बॅग घ्यायची, आताच्या आता इथून निघायचं. हाव पण मी कुठं जायचं आता? जिकडे जायचं तिकडे जा, पण इथं माझ्या दारात अहो नको. ऐका ना. अहो मी तुमच्यासाठी सगळं सोडलंय हो. परत या घराच्या उमऱ्याला यायचं नाही. काय पुरी, काय झालं? कम रडती? अहो आपण मला यांनी घराच्या बाहेर हाकलून दिले. घराच्या बाहेर हाकलून दिलं? अहो, येड लागलं काय त्याला? मला म्हणते तू माणसात माणूस नाही ठेवलं, त्यामुळे सगळे मित्र दुरावले. काय मित्र होते? सगळे प्यातड घातड होते मित्र त्याचे. मी कुठं वाईट केलं आपण? मी चांगल्यासाठी सांगितलं होतं ना. आता मी कुणाच्या दारात जायचं? यांच्यासाठी मी सगळे नाते गोते सोडून आले. हे असंच असतं बघ. याच्यामुळे ना आई बाप जे करतात ना ते चांगल्यासाठी करत असतील. त्यावेळेस तुम्हाला झापडं पडते डोळ्यावरती. नुसतं प्रेम दिसत तुम्हाला. हा अरे लोकाला बायका मिळणार आणि याला बायकोची कदर नाही. मला वाटलं चांगले आपण म्हणून मी लव्ह मॅरेज केलं. मला काय माहिती असं होईल पुढं. हा लव्ह मॅरेज ना, प्रेम चांगलंच असतं त्या वयामध्ये. चांगलं वाटतं, एकमेकाला आवडतात, नंतर आवडत बी नाहीत. हा स्वभाव आवडत नाहीत. त्या अशा नाहीत आपण, त्यांना कुणीतरी बनवलंय माझ्या विरुद्ध. भरवलं काय? तेच मित्र, दुसरं कोण असणार आहे? जे प्यायला सोबत होते ते आता म्हणत असेल प्यायला येत नाही, पैसे खर्चित नाही, मग याच्या बायकोलाच काढून देऊ. म्हणजे काय सगळं आपलंच झालं. पण मी कुणाच्या दारात जायचं आपण? यांच्यामुळे मी सगळे सख्खे नाते तोडून आले हो. तू घर सोडायचंच नाही ना मग? ते मला म्हणतात राहायचं नाही तू माझ्या घरात. मला हाकलून दिलंय आप्पा. रडू नको तू. एक काम कर, माझ्या घरी चल तू. मी सांगतो त्याला समजून व्यवस्थित. तोपर्यंत माझ्याकडे राह. ऐक. हा नको जात मी. मला अरे कुठे जाणार आहे तू आता? सांग बरं. बघल कुठे रस्ता सापडेल तिकडे जायला. अरे बाबा संध्याकाळची वेळ व्हायला आली आता. हा अंधार पडन. येड्यावानी काही निर्णय नाही घ्यावा. मोठ्या माणसाचा ऐकावा. मला आप्पा वडला सर मानतील तुम्हाला. माझं ऐक तू. मी बोलतो त्याच्या संग. तू एक काम कर, घरी चला आधी. हा चल. अजिबात काळजी करू नको. मी सांगतो बरोबर. वहिनी कुठं झालं वहिनी? अरे कुठं कशाच निघाली? हा घराच्या बाहेर काढून दिलंय तिला. काय घराच्या बाहेर काढलंय? आता तिला वाईट दिसायला लागली ती त्याला. हा तिला म्हणतो माझ्या संसाराचं वाटोळ गेलं, माझ्या आयुष्यात आली तू, माझे सगळे मित्र तोडले. सांग जरा तुझ्या मित्राला समजून. काय सांगाव वहिनी? काही म्हणा, काही लग्न होण्यासाठी तरसतात, पोरी मिळत नाहीत. ज्याला बायको भेटली त्याला याची किंमत नाही. तुम्ही काळजी करू नका वहिनी. तुम्ही तुम्ही थांबा इथं. काय बोलतो तो माझ्या पुढं चांगला तासून काढतो. समजून सांग जरा त्याला. सांगतो मी त्याला समजून. हा घरची लक्ष्मी संध्याकाळच्या टायमाला बाहेर घालून दिली तिने उमऱ्याच्या. आणि काय म्हणला? परत उमऱ्यात पाय ठेवायचा नाही. काय काळजी नका करू वहिनी. मी जातो त्याच्याकडे लगेच. हा जा तू. आणि त्याला घेऊनच ये. हा येतो. चल चल ग पोरी. हात पाय तोंड घेऊन घे. चहा टाकतो तो. हॅलो. हा बाप्पू आहे का तिथं? काय नाही, 200 पाहिजे होते कालच्या कामाचे. नाही होय? तुमच्याकडे आहे का 50? जर नाईटी मारून यायची ते.
नाही होय बघा असेल तर बर बर हा येतो येतो हे काय 10 मिनिटं आलो तिथंच बर मी देऊ का 50 म्हणजे 50 आणि 50 100 होते देखी असले तर मग लाज वाटते जरा काही कर काय आलं घरची लक्ष्मी हाकलून दिली आणि बाहेर लोकांना पैसे मागतो का 50 आहे का अरे लाज कशी वाटत नाही तू काय म्हातारा झालाय का काय का तो मनगटात बळ नाही राहिलं काम करायला लोकांना पैसे मागवतो हा अरे खुशाल लाज नसते म्हणे तो बायको घराच्या बाहेर काढली भांडण करून हा मित्रात मित्र ठेवलाय का तिने अरे काय मित्र काय करायचं तुला मित्राचं का तो मित्र घर चालतो का तो मित्र रोज स्वयंपाक करून देतो तुला खायला का तो धुणं धुवायला येतो का तो बायको धुती धुणं काय उठता बसता नुसतं भांडणं असते डोक्याला मला किती ताण होतो माहिती का काय राव तू मित्र आहे तू हा लाज वाटा लागली राव मला मित्र म्हणाल सुद्धा तुला अरे मी एवढा शिकलेला असून सावरलेला असून हा मला अजून बायको मिळाली नाही तू एवढा फाटका नशिबाने तुला बायको मिळाली घराच्या बाहेर हाकलून देतो ते म्हणतात ना ज्याला मिळतं त्याला किंमत नसती ज्याला नाही मिळत त्याला किंमत असते तसं झालं या अरे बायकोची किंमत कर लोकाला बायका भेटणार बायका तुझ्याकडे काही नसताना फुकट्या असताना तुला बायको तिने सोबत तुझ्यासोबत लग्न केलंय बापाला सोडून आली घरदार आहे का तिला आता तो हाकलून तिला कुठं जायचं तिने हा आपाला रोडच्या मध्ये भेटली रडत रडत आली घरी आपण घरी नेलंय काय करायचं तर तुला अक्कल पाहिजे राव हा बायकोला उलट सोन्यासारखं जपलं पाहिजे हा तू म्हातारा झाला तर ती जपणार आहे तुला का तो मित्र जपणार आहेत त्यांना ठेव आपला संसार आपल्याला करावा लागतो मित्रावर नसतो आपला संसार होत आणि हे दारू पिऊन माझ्या करून ना आयुष्य नसतं निघत आयुष्य कडीला लावायचं असेल तर कष्ट करावं लागतात आणि कष्ट करण्यासाठी आपली बायकोच आपल्याला खांदा देण्यासाठी असते तुला कावा काढायची तो आहे बायकोची किंमत हा तू आहे ना एक काम कर आजचे दिवस आहे फक्त बायको विणार आहे मग तुला तो बायकोची किंमत कळेल ना तुला वाटण तो तोय बायको घेऊन जाय माझ्या बहिणीसारखी रे काळजी वाटली मला तिची म्हणून आलो तुला जर तो मनाला जरा काही लाज लाजा वाटत असेल तर चल आणि घेऊन ये त्यांना घरी तशी ती चांगली आहे रे पण हे मित्र माहिती ना तुला बायको अशीच करते बायको तशीच करते मित्रांमध्ये पाठवत नाही हे करणार दारू बंद करायला लावली सारखं खुळ माझ्या डोक्यात घातलं रे आणि बोला ना झालेत माझ्या सगळे अरे बाबा ती तिच्या आई बापा सोडून आली आणि तुला मित्र सुटा ना का तिच्यासाठी हा तुला काय वाटतं का नाही म्हणजे तिची किंमत तुला शून्य आणि मित्र म्हणजे तो यासाठी सगळं काही असं नसतं मित्र तेवढेच महत्वाचे आणि बायको ही तेवढीच महत्वाची बायको आपलं आयुष्य आपल्या सोबत घालणारी एक सहपत्नी येते तोय मित्र कोर टिकणार आहे तुला हा मित्रांचं लग्न झालं की मित्र सुद्धा बायको मध्ये बायको आणि ते त्यांचा संसारात गुंतणार आहेत आता मित्र नको 4 रुपयाचा मूत प्यायचा आणि काय पटलं पाहिजे तुला बरोबर चल पहिले तुझ्या घरी जाऊ घेऊन ये चल माफी माग पहिली चालतंय जरा चुकलंच बरं का सगळ्यात जास्त लाड करायचे आप्पा माझे वडील माझा मला कशाचीच कमी नव्हती खरंय ना मला भेटतो ना कधी भेटतो म्हणतो ना मी माझ्या हातापुडाप्रमाणे जपलं पोरीने पण माझं ऐकलं नाही शेवटी मला काय? नव्हतं माहित आप्पा हे चालायचंच हे बघ तुम्ही आता एवढं दोघांनी एकमेकांना समजून प्रेम करून लग्न केलंय होत असतं थोडा आता कसं आहे घरात भांडण म्हणजे आदळत असतं एकमेकाला पण घेईन तू गेलाय ना आता तू समजून सांगन त्याला त्याची चांगली कान उघडणी करेन कसं असतं घरात लक्ष्मी नाही तर काय उपयोग आहे सांग बरं आता हेच बघ ना मी याच्यासाठी किती स्थळ पाहतोय हा अरे पुरी म्हणजे अक्षरशः स्थळ येतात पण नकारच येतो कायम नकार त्याच्यात आमचं एवढं झालं ते म्हणलं मला लग्नच करायचं नाही आता चांगले पोरं भेटत नाही चांगल्या पुरी भेटत नाही तेच तर आहे ना काय पाहिजे पोरीच्या बापाने काय पाहिलं पाहिजे बरोबर आहे की नाही संस्कारी पोरगा आहे बा निर्व्यसनी हा आता तुला तरी काय माहित होतं लग्न झालं तुला कळलं की हे दारू पितो म्हणून मला माहितच नव्हतं नाही तर मी कशाला लग्न केलं असतं आणि तुम्ही बघितलं ना किती अपमान केला माझा मला घराच्या बाहेर काढलं उगा तुम्ही माझ्या वडिलाच्या ठिकाणी मला भेटले म्हणून घरी घेऊन आले नाहीतर जाणीव कुठे आहे गेले मला कसं असतं शेवटी तू ना कुठं जाणार सांग बरं मला तू हा? कुठं फिरली असती आणि कोणी जवळ गेलं असतं तुला सगळ्यांनी तुला घरातून बाहेरच काढून दिलं असते म्हणले तू निर्णय घेतला ना तुझा आता तुझी तू घरीच राहा
आम्हाला नको सांगू आता. तर आम्हाला विचारलं का तू? नाही. हा, पळून जाऊन लग्न केलं. आता आमच्या दारात उभं राहायचं नाही. मी लय मोठी चूक केली आप्पा यांच्यासोबत. माझ्या सगळ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन मी लग्न केलं यांच्यासोबत. जाऊ दे, चूक नको म्हणू, आपण सुधरून घेऊ. अरे कुठं संसार आता सुरुवात झालाय तुमचा, सांग बरं. आताच असं म्हणलो का व्हायचं तुमचं पुढे, सांग बरं. मला तेच टेन्शन आलंय, आताच असं आहे. वहीन सुधरण त्यो ह्यो, सांगा त्याला समजून, येईन घेऊन त्याला. काही नाही, तू टेन्शन घेऊ नको. हा, विचार करू नको अजिबात. आणि हे बघ, तुम्हाला बापा जागी मानते ना, इथं राहतू, तुला जवळ राहायचं तवर, त्याचे डोळे उघडूस तर राहतू. त्याला बघ, तुला सांगतो, अरे सकाळच्या बाहेर उठला ना लगेच ध्यान होईन बायकोचं कुठे गेली म्हणून. काय हाताने भाकरी करून खाईन का काय त्यो? हा, लय प्रेम आहे हो आप्पा त्यांचं माझ्यावर. तेच सांगितलं ना, कोणतरी कान भरले असणार त्याच्यामुळे बी नसला त्यो. बाकी काही नाही. सकाळ झाली की बरोबर ठ्याप्याला येतोय बघ. तांब्याचा पाण्याचा तांब्या घेऊन माहित नाही उचलायचा, आणि तो काय राहणार एकटा. सगळं करते हो मी. मला काहीच येत नव्हतं माहितीये का. मी इथं आल्यापासून सगळं काम करायला लागले, त्यांच्या पुढं करते. नको आपण कुणाचं मन दुखवायला, सगळ्याची मनधरणी करते. पण मला माहित नव्हतं ना आप्पा असं शेवटी होईल म्हणून. काही काळजी करू नको बघ तू. हा, सगळे व्यवस्थित होईल. होय, चल घरी. मला नाही यायचं. पोरी असं डोक्यात राग घालून घेऊ नको. आलाय ना त्यो, समजून सांगितलं ना रे. सगळं समजून सांगितलं आप्पा. त्याचे चांगले डोळे उघडले. याला अक्कलच नव्हती. पण सांगितलं त्याला बायको काय असते, ज्याला मिळत नाही त्याला किंमत नसते ना. त्याला कळलं आता वहिनी तुमची किंमत काय आहे, काय नाही. अरे मी तुझ्यापेक्षा जास्त शिकून मला बायको नव्हती मिळाली, अजून नाही मिळाली. हा, अरे तुझ्याकडे काही नसताना, एवढा फाटका असताना त्या पोरीनं लग्न केलंय. सगळं सांगितलं त्याला मी. त्याला काही सांगायची गरज नाही आपण. वहिनी तुम्ही बिनधास्त जा. आणि पुढे जर आता कधी भांडणं केले त्यांनी, बिनधास्त तुमच्या हक्काने तुमच्या भावाचं आणि तुमच्या बापाचं घरी असं समजून येतं या तुम्ही. सगळं सांगितलं तुम्ही, जा तुम्ही वहिनी आता. चल, परत चूक करू नको अशी. काय नाही करणार. हा, जा. चल तू.